काय आहे का काही बोलायला? आता तुझ्याशी काय बोलणार ना प्रिया, बट थँक्स. तुझी ही मला अमूल्य माहिती दिलीस ना, त्यामुळे माझं जीवन सफल होईल. हवेत पतंग उडवणं बंद कर आशिष, नाहीतर तुझी वाट लागेल एक दिवस. मंजिरी निर्दोष असल्याची फक्त शंका आली सत्यजितला आता, आणि ती खात्रीत बदलण्याआधी काहीतरी कर. ए चिल. अरे डोंट वरी, बी हॅपी. मी आहे ना. हा तुझा हलगर्जीपणा आहे ना, तो सोड आता. तू त्या मंजिरीला रात्रभर गायब केलंस ना, काय फायदा झाला? कळेल कळेल. अजून खेळ सुरू कुठे झालाय? अजून सुरू व्हायचा आहे. ती एक रात्र माझ्या 52 पत्त्यातलं एक पान होतं फक्त. अजून 51 पानं बाकी. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझ्या या खेळात माझ्या हातात फक्त एक्के. ओव्हर कॉन्फिडन्स. हाच तुझा ओव्हर कॉन्फिडन्स तुला मातीत घालेल एक दिवस. अच्छा, पैज लावायची? मग बघच आज रात्री कसा बॉम्ब पडतो त्या. अहो तुम्ही पुण्याला गेला होतात ना, काय झालं? नाही सापडली ती माणसं. चला, एका अर्थी बरंच झालं. मी जेवण वाढून आणतो तुमच्यासाठी. ऐक, आज पुण्याहून येताना कुठे गेलो होतो माहिती? त्याच ठिकाणी जिथे लग्नाच्या आधी पहिल्यांदा मी तुला घेऊन गेलो होतो, फक्त तो एक प्रश्न विचारण्यासाठी. ठरवून नव्हतो गेलो तिथे, माझं मन घेऊन गेलं मला तिथे माझ्या नकळत. परत येताना विचार करत होतो, आपण इथे काय शोधायला आलो, कशासाठी आलो. कदाचित तुझा आणि माझा हरवलेला भूतकाळ शोधायला गेलो होतो मी तिथे. कदाचित तो भूतकाळ परत मिळू शकतो, इथेच आपल्या दोघांमध्ये. तुम्ही फक्त तुमच्या मनात माझ्याबद्दल असलेला गैरसमज जर दूर केला ना, तर मला वाटतं रिसीव्ह करतो फोन. अहो रिसीव्ह कर. रिसीव्ह कर आणि स्पीकरवर ठेव. मला ऐकायचंय तो काय बोलतोय ते. घे. काय म्हणू? हा, आधीचे कॉल रिसीव्ह का नाही केले माझे? कामात होतीस का? ठीक आहे. माझी आठवण येते ना? हा, येते ना? येते ना? हा हा. माहिती आहे मला. हॅलो, तू बोलत का नाहीयेस? तुझा नवरा त्रास देतो. कालपासून त्यांनी हैराण केलं असेल ना तुला. सगळे प्रश्न विचारू की त्या रात्री कुठे होतीस, काय करत होतीस. खूप टॉर्चर केलं असेल ना त्याने. अगं मग तू सांगितलं का नाहीस? त्या रात्री तू माझ्यासोबत होतीस. खरंच अजून कितीतरी दिवस त्या सगळ्या आठवणी पुरतील माझ्यासाठी.
नाहीतर तुझ्याशिवाय जगणं खूप कठीण होऊन जातं ग. मनू हे हॅलो मनू, काय झालं? बोल ना. बोलत का नाहीस? हे बघ, तुझ्या तोंडून गुड नाईट असं ऐकल्याशिवाय आता मला झोप काही येणार नाही. प्लीज बोल ना. मूर्ख आहे मी, मूर्ख आहे मी. आता तू मला सांगितलंस आपला भूतकाळ आपल्याला परत मिळेल. आपल्यात हा जो आहे हा सगळा एक गैरसमज आहे. आणि मला खरंच एका क्षणासाठी वाटलं मंजिरी, हा आपल्यामध्ये गैरसमज आहे. हा गैरसमज नाहीये, हा माझ्या आयुष्याला मिळालेला एक कलंक आहे. आपल्यामधलं नातं हा माझ्या आयुष्याला मिळालेला एक शाप आहे. हेच खरं आहे आणि माझा फक्त खऱ्यावर विश्वास बसतो. नाही, हे सगळं काय घडलं? बस बस, तर बोलू नकोस. तुझ्या पाया पडतो आता, प्लीज बोलू नकोस. कारण तू जेव्हा बोलायला तोंड उघडतेस ना मंजिरी, तेव्हा तू फक्त आणि फक्त खोटं बोलतेस. तुला जायचं होतं ना त्या आशिष बरोबर, तर सांगायचं ना मला. माझी काय पिशाद आहे तुला अडवण्याची? आता माझी काय पिशाद आहे मंजिरी? त्यासाठी हे एवढं नाटक? गुंगीचं औषध? ते सगळे ब्लड रिपोर्ट्स निरर्थक, माझं पुण्याला जाणं निरर्थक, आपलं हे नातं निरर्थक, माझं सगळं आयुष्य निरर्थक करून ठेवलंयस तू मंजिरी. प्लीज. यावेळी इथे काय झालं? सत्यजित, आता मला काही सांगू शकत नाही इतकी परकी झाले का? नाही, आता इथून पुढे कधीच तुझ्या पुढे हात जोडणार नाही. तू देवी, तू जगत जननी, तुझ्या पायावर डोकं ठेवलं, तुझ्याकडे मनापासून काही मागितलं तर भरभरून देतेस ना तू? ऐकलं होतं कुठे ते? मग माझं काय चुकलं? असं काय मोठं मागणं मागितलं मी तुझ्याकडे? माझं जे काही सत्य आहे ते जगासमोर यावं, बस एवढीच एक अपेक्षा होती ग माझी. पण नाही, माझी एवढीशी सुद्धा इच्छा तू पूर्ण केली नाहीस. प्रत्येक वेळी माझ्या पदरी फक्त उपेक्षा टाकलीस तू. का असं वागतेस दरवेळी माझ्याशी? आणि म्हणे तू आई आहेस. आई असं वागते आपल्या लेकरांशी. आई आपल्या लेकरांच्या तोंडात प्रेमाने घास भरवते. पण तू प्रत्येक वेळी माझ्या तोंडचा घास काढून घेतलायस. मग का विश्वास ठेवायचा मी तुझ्यावर? नाही, माझा आता तुझ्यावर विश्वास नाही राहिला. ना तुझ्यावर विश्वास राहिलाय, ना तुझ्या शक्तीवर, ना तुझ्या अस्तित्वावर.
तुझं तुलाच कळलं ना आता. आता तरी डोळे उघडणारच का अजूनही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढला जाणारच? सत्यजित, मला माहितीये तुला आता या क्षणाला किती हेल्पलेस, किती लोनली फील होत असेल. बाकी कोणी नाही तरी मी नक्कीच समजू शकते आणि मी आहे तुझ्या बरोबर. प्रिया, मी आधीच आयुष्यात खूप हरलोय. आता तुझी सहानुभूती दाखवून मला आणखी हरवू नकोस प्लीज. माझ्या प्रेमाला तू कुठलंही नाव दिलंस तरी माझं प्रेम प्रेमच राहणार आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की मी फक्त तुझ्या बरोबर असू शकते. इथे तुला स्वतःला स्वतःच आधार द्यायची गरज आहे. स्वतःचीच कीव यायला लागली आता मला. असं नको विचार करूस. यातून बाहेर पड. सत्यजित, असा विचार करत राहिलास ना तर तू आणखीन अडकत जाशील यात. बर, हे बघ, आपण असं म्हणूया मंजिरी खरी आहे, ती निर्दोष आहे. आता जो आशिषचा फोन आला होता तेही एक कारस्थान आहे. सगळं मान्य. पण मला सांग, हे खरं खोटं करण्यात तू तुझं किती आयुष्य वाया घालवणार आहेस? तुला कधी सुख लाभणार आहे? कधी शांतता मिळणार आहे? प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण खऱ्याचा खोट्याचा विचार करत बसणार आहेस का तू? मग मी आणखीन काय करू? यातून कुठलाच मार्ग दिसत नाहीये मला. मार्ग आहे. संपव हे नातं. सोडून दे तिला आणि तिला जाऊ दे तिच्या मार्गाने. तिची जागा मला मिळावी म्हणून मी खरंच म्हणून हे बोलत नाहीये. तू मला काही नाही दिलंस तरी चालेल. मी काही मागतच नाहीये. कारण तू आत्तापर्यंत जेवढं मला दिलंस तेच माझ्यासाठी खूप आहे. मला बायकोचं स्थान दिलं नाहीस तरी चालेल. मला फक्त एकच गोष्ट हवी, तुझं सुख, तुझा आनंद. हेच माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यात प्लीज मावशीसाठी, आत्यासाठी, या घराच्या सुखासाठी संपव आता हा त्रास आणि मोकळं कर स्वतःला या बंधनातून. काय ग, काल रातच्याला कुठे होतीस? हा, ते आत्या. अच्छा, सत्यजित संग होतीस व्हय? म्हणूनच बाईसाहेबांचा चेहरा एवढा खुललाय त्यो. आत्या, मी ज्या दिवसाची वाट बघत होते ना तो दिवस आला. दसऱ्याच्या मुहूर्तावर सत्यजित माझा होणार. अगो बाई, पण पडलं नाही ना तुला? स्वप्न नाही, तू जे ऐकतेस ना ते खरं आहे. म्हणजे काल मला सत्यजितनी सांगितलं की तो त्याच्या आणि मंजिरीच्या रिलेशन बद्दल काय तो फायनल डिसिजन घेणार आहे. म्हणजे त्यांनी मला सांगितलं नाही डिसिजन काय आहे, पण तुला माहितीये कालच्या त्याच्या एकंदरीत बोलण्यावरनं मला वाटतं त्याचं डिसिजन उघड आहे. अगं बाई, मग इथं काय करतीया? अगं उठ उठ, जा लवकर, आज दसरा आहे. आजचा सण तू त्याच्या संग साजरा कर. अगं उठ. सत्या, अरे आज दसरा आहे, तू ऑफिसला? मी ऑफिसला नाही जाते आई. मग कुठे जातोयस? हे बघ आई, मी कुठे जातोय, कधी येणार, कशासाठी जातोय मला काहीही माहित नाही. तू मला काही विचारू नकोस. शक्य झालं तर दिवसभरात मला फोन करू नकोस. आज या सणाच्या दिवशी मला या घरात थांबायचं नाही म्हणून मी बाहेर जातोय बस. सत्या, आई प्लीज, स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेण्याइतका तुझा हा मुलगा पळपुटा नाही.
तुला सांगितलं आज सणाच्या दिवशी मला मी येतो. बाय. हा कुठे गेला मावशी? सत्यजित, मावशी हा असा अचानक कुठे गेला सत्यजित? कोणास ठाऊक काय झालंय काही कळत नाही. पूर्वी का जातो कुठं जातो हे सगळं सगळं सांगून जाणारा मुलगा आज साधं बोलणं सुद्धा टाळून जातोय. मावशी हे सगळं त्या मंजिरीमुळे होतंय. ती त्याच्या आयुष्यात आल्यापासून सत्यजित खूप बदललाय. बघ ना, आज दसऱ्याच्या दिवशी तो असा कोणालाही काही न सांगता निघून गेला. या सगळ्याला तीच कारणीभूत आहे. आय एम शुअर त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असणार आणि म्हणून तो असा. मंजिरीचं काय करावं काही कळत नाही मला. घराला शाप लागल्यासारखी घरात आली आणि घरची सगळी घडीच विस्कटून गेलीये ग. घराबाहेर काढली तरी पाचवीला पुजल्यासारखी पुन्हा घरात येतेच आहे. देव तरी का परीक्षा बघतोय आमची कळत नाही. कुठल्या जन्माची शिक्षा देतोय आम्हाला का नाही. आता मंजिरीला माफी नाही. शांत हो पुरी, शांत हो बरे. बस इथं, बस इथं. अगं पोरी, असं रडत बसून काय होणार आहे का? हा, इथं बघ, इथं बघ. असं देवावर राग करून काय होणार आहे? नाही ना व. रडतीस कशा पाहिजे? हा, शांत हो, रडू रडू नका. शांत हो माझ्या बाळा. आजी, माझी सहनशक्तीच संपली हो आता. यांचा कशावरच विश्वास बसत नाही. आता तर ते डॉक्टरचे रिपोर्ट सुद्धा खरे मानायला तयार नाहीये. माझ्या लेकराविषयी मला सांगणार? मला तर त्या आधीच ठाव आहे ग. तो स्वतःला बदलू शकला नाही, पण तू तर बदलू शकतेस नव. तू आजच्या युगातली पोरगी आहेस नव. मग अशी मुळमुळ रडत काय बसलीयस? हे बघ, स्वतःला सिद्ध कर. समद्यासनी दाखवून दे. सीतेपरीस बाईनं मर्यादित राहणं बराबर आहे, पण येळ पडली तर बाईनं चंडिका किंवा कालिका व्हायला न ग. या अशा परिस्थितीत मी कसं करू शकेल? का करू शकणार नाही? का करू शकणार नाहीस तू? पोरी, तुझा संसार उधळणाऱ्या त्या महिषासुराची मानगूट पकड आणि घे सूड. बघूया कोण आडवा येतो तुझ्यात. मी हाय नव. पण आजी, मला जमेल काय सगळं? का नाही जमणार? अगं, तू भोगलेल्या दुःखाची ताकद लय मोठी आहे पोरी. या मातीनं पंचकन्या जन्माला घातल्या. जिजामाता, झाशीची राणी या भूमीतच जन्माला आली नव. येळ आली तर ही भूमी स्वतःचा गुणधर्म बदलू शकते. तू तर हाडामासाची सजीव आहेस. तू का नाही बदलू शकणार? हो ताकदवान, घे बदला, घे त्याचा सूड. तोडून रूप हे शांत,
हो दुर्गा एक क्षणात बोलावून त्यास चौकात, ज्याने केला हा घात बोलाव त्यास चौकात. भर कपाळास मळवट कर उग्र रूप तू प्रगट, आसूड घे हातात ते शिक्षा त्यास जनात. पटक्यानी फुटता पाठ पोटातील सारे सत्य, ओकेल तो सकलाच नाहीसे होईल संशयभूत.